विधानसभा निवडणुकीत आता सगळ्याच राजकीय पक्षांची चुरशीची स्पर्धा दिसून येते. महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नाही की जिथे विधानसभा निवडणूक ही हलक्यात घेतली जाते. सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या रणनीती आखतायत आणि त्यानुसार त्यांचा प्रचार सुद्धा करतायत. मतदारांना विश्वासात घेऊन आश्वासन देतायत. अर्थात आता तो राजकीय पक्ष निवडून येईल तो येईल, त्यानंतर त्या आश्वासनांचं काय होतंय ते पाहावं लागेलच. पण आता तुर्तास तरी या राजकीय पक्षांची या जिल्ह्यांमध्ये काय तयारी चालली आहे ते पाहूयात. महाराष्ट्रातला राजकीय विविधता असलेला एक जिल्हा, जिथे मतदारांनी नेहमीच वेगवेगळ्या पक्षांना संधी दिली आहे. आता यंदा हे मतदार कोणाला संधी देत आहेत, कोणता पक्ष इथे बाजी मारणार, याच मतदारसंघाचा आढावा घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याचा समृद्ध आणि गतिमान राजकीय इतिहास आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून बदलत्या आघाड्या, पक्षाचं वर्चस्व आणि स्थानिक नेत्यांच्या प्रभावामुळे खोलवर प्रभाव टाकतोय. पारंपरिकपणे यवतमाळमध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना भक्कम पाठिंबा दिसतो. तरीही अलीकडच्या वर्षात भारतीय जनता पक्षाचा वाढता प्रभाव तसंच उदयोन्मुख पक्षांमधील काही स्पर्धा दिसून आली आहे. 1962 पासून ते 2014 पर्यंत विधानसभेच्या 13 निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसला 5 वेळा, भाजप 3 वेळा, अपक्ष 3, जनता दल व फॉरवर्ड ब्लॉक यांना प्रत्येकी 1 वेळा आलटून पालटून मतदारांनी कौल दिलाय. यामुळे यंदा यवतमाळमध्ये काय होणार याकडे यवतमाळकरांचं आणि राजकारण्यांचंही लक्ष लागून राहिलंय. यवतमाळमध्ये यवतमाळ, राळेगाव, अर्णी, पुसद, उमरखेड, वणी आणि दिग्रस हे असे 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ 3 लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला इथून यश मिळालं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुसदची जागा मिळाली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मवियाला कौल दिला होता. आता यवतमाळ जिल्ह्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत कुणाच्या बाजूने मतदान करतात ते निकालानंतर दिसून येणारच आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 7 मतदारसंघांच्या लढती ठरल्या आहेत. आता या निवडणुकीत कोण कोणाच्या विरुद्ध लढणार ते बघूया. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात अनिल उर्फ बाळासाहेब मांगळूकर हे काँग्रेसकडून भाजपच्या मदन येरावार यांच्या विरुद्ध आहेत. वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उभाटाचे संजय देरकर हे विरुद्ध भाजपचे संजीव रेड्डी बापूराव बोरकुद्वार अशी लढत होणार आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत पुरके आणि भाजपचे अशोक उईके आमने सामने असणार आहेत. आर्णी विधानसभा मतदारसंघात जितेंद्र मोघे काँग्रेसचे विरुद्ध राजू तोडसमान भाजपचे अशी लढत असणार आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे आणि भाजपचे किसन वानखेडे समोरासमोर असतील. तर पुसद विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद मेंढ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक अशी लढत रंगणार आहे. आणि शेवटचा मतदारसंघ दिग्रस मध्ये माणिकराव ठाकरे काँग्रेस विरुद्ध संजय राठोड शिवसेना असा सामना असणार आहे. आता हे उमेदवार एकमेकांना किती तोडीस-तोड आहेत आणि कोणाचं पारडं कसं जड असणार यावरही नजर टाकूया. यवतमाळ मतदारसंघात अनिल उर्फ बाळासाहेब मांगळूकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते शेतकरी आणि ग्रामीण समुदायांसोबत खोलवर रुजलेल्या संबंधांसाठी ओळखले जातात. काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना आव्हान करणारी, त्यांची सर्वांना जवळ वाटणारी इमेज त्यांनी मतदारसंघात निर्माण केली आहे. यवतमाळमध्ये प्रामुख्याने शेतकरी लोकसंख्या असल्याने मंगळूकरांनी कृषी समस्या, शेतकरी कर्जमाफी आणि शेतीसाठी अनुदान यावर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना पुरेसा आधार देण्यात, विशेषतः पीक विमा आणि किमान आधारभूत किमतींच्या बाबतीत ते भाजपच्या कथित अपयशांवर निशाणा साधू शकतात. मदन येरावार हे यवतमाळ मधून भाजपचे उमेदवार आहेत. सत्ताधारी या नात्याने येरावारांकडे भाजपच्या राजवटीत झालेल्या विकास प्रकल्पांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यांची विकासाभिमुख भूमिका शहरी मतदारांमध्ये चांगली मांडली जाते. येरावार यांची रणनीती त्यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या पायाभूत सुविधा, रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवर प्रकाश टाकण्यावर केंद्रित असू शकते. ग्रामीण समस्यांवर काँग्रेसचं लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगार निर्मिती आणि आर्थिक संधी देण्याच्या आश्वासनांसह सुशिक्षित तरुण आणि व्यावसायिक समुदायांना त्यांचं आव्हान देखील महत्वपूर्ण असू शकतं. असं असलं तरीही सत्ताधारी म्हणून येरावार यांना सत्ताविरोधी भावनांचा सामना करावा लागतोय. विशेषतः राष्ट्रीय कृषी धोरणांमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांकडून ही सत्ताविरोधी भावना आहे. पीक विमा, शेतकरी कल्याण आणि किमान आधारभूत किमतींबाबत कोणताही असंतोष मंगळूकरांनी भरून काढलाय. शिवाय
ग्रामीण मतदार येरावारांना शहरी हितसंबंधांशी अत्याधिक अलाईन म्हणून पाहू शकतात, ज्यामुळे कृषी समुदायांमध्ये त्यांचं आकर्षण कमकुवत होतंय. वणी मतदारसंघात शिवसेना, उबाटा आणि भाजप अशी लढत होणार आहे. शिवसेना युबीटीचे संजय देरकर यांचे स्थानिक आकर्षण आहे आणि ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निगडीत पारंपरिक शिवसेना मूल्यांशी एकनिष्ठ आहेत. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. देरकर यांनी प्रादेशिक अस्मिता आणि मूळ शिवसेना विचारसरणीवर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे. ते स्वतःला खरा शिवसैनिक म्हणून दाखवून भाजपशी जुळवून घेतल्याबद्दल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर टीका करू शकतात. ते कदाचित स्थानिक अभिमान, सामाजिक न्याय आणि रोजगारासाठी लघु उद्योग या विषयांवर प्रकाश टाकू शकतात. तर भाजपच्या संजीव रेड्डी, बापूराव बोधकुरवार यांच्याकडे व्यावसायिक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन आहे आणि त्यांना भाजपचा संघटनात्मक पाठिंबा आहे. बोडकुरवार विकास, शहरीकरण आणि पायाभूत सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. विशेषतः ज्यांना प्रगतशील दृष्टिकोन हवा आहे ते आकर्षित करतील. त्यांची मोहीम रोजगार निर्मिती, व्यवसाय प्रोत्साहन आणि शिवसेनेच्या युबीटीच्या पारंपरिकतेशी विरोधाभास करून महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपच्या दृष्टिकोनांवर जोर देऊ शकते. राळेगाव मतदारसंघातून वसंत पुरके काँग्रेसकडून लढत देत आहेत. त्यांना अनुभवी राजकारणी आणि माजी आमदार, स्थानिक समस्यांचं ज्ञान आणि सार्वजनिक सेवेतील समर्पणासाठी ओळखलं जातं. पुरके ग्रामीण लोकसंख्येला लक्ष करणाऱ्या कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित करतील. आरोग्य सेवा, शिक्षण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सबसिडीवर भर देतील. शेतकरी आणि मजुरांना भेडसावणाऱ्या अडचणींवर लक्ष केंद्रित करून मतदारांशी भावनिकरित्या जोडण्याचा प्रयत्न करून ग्रामीण विकासाबाबत भाजपच्या धोरणांवर टीका करण्याचा त्यांचा दृष्टिकोन असू शकतो. अशोक उईके हे राळेगाव मधून भाजपचे उमेदवार आहेत. उईके त्यांच्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात आणि त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. ते उत्तरदायित्व आणि प्रशासनावर भाजपचं लक्ष केंद्रित करतात. उईके पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देतील आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी भाजपच्या कल्याणकारी योजनांना यशस्वी मॉडेल म्हणून ठळक करतील. तरुण मतदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लक्ष करून गृहनिर्माण योजना, शिष्यवृत्ती आणि पायाभूत सुविधा प्रकल्प यासारख्या उपक्रमांना चालना देऊन ते धार मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. अरणी मतदारसंघ हा जितेंद्र मोघे काँग्रेसकडून आणि राजू तोडसाम भाजपकडून यावर लक्ष केंद्रित करतो. मोघे हे तळागाळातील चळवळीशी जोडलेले आहेत आणि ग्रामीण आणि कमी उत्पन्न असलेल्या समुदायांमध्ये त्यांची ओळख आहे. त्यांचा दृष्टिकोन काँग्रेसच्या समाज कल्याण अजेंडाभोवती केंद्रित असेल. आरोग्य सेवा, मूलभूत उत्पन्न समर्थन आणि परवडणारे शिक्षण यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन ते देतील. आर्थिक असमानता दूर करण्यास अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसला गरीब समर्थक आणि ग्रामीण समर्थक पक्ष म्हणून स्थान दिल्याबद्दल मोघे भाजपवर टीका करू शकतात. तर भाजपचे राजू तोडसाम हे त्यांच्या प्रशासकीय कौशल्यासाठी आणि त्यांच्या मतदारसंघाप्रती असलेल्या समर्पणासाठी ओळखले जातात. तोडसाम सिंचन प्रकल्पांसारख्या उपक्रमांद्वारे तसेच पक्षाच्या ग्रामीण आर्थिक विकास कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या भाजपच्या कार्यावर प्रकाश टाकू शकतात. भाजपला निकाल देणारा पक्ष म्हणून ते तयार करून रोजगार निर्मिती आणि विकास प्रकल्पांवर भर देतील. उमरखेड मतदारसंघात काँग्रेसचे साहेबराव कांबळे हे त्यांच्या सामुदायिक सहभागासाठी आणि उपेक्षित वर्गांशी मजबूत संबंध यासाठी ओळखले जातात. कांबळे यांच्या रणनीतीमध्ये गरिबी, जातीय समानता आणि ग्रामीण आरोग्य सेवा यासारख्या सामाजिक समस्यांना संबोधित करणं समाविष्ट असू शकतं. ते कल्याणकारी योजना सुधारण्यावर आणि मागासलेल्या समुदायांसाठी चांगल्या सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. स्वतःला सामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून स्थान देऊ शकतात. तर भाजपचे किसन वानखेडे यांना सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे ते तरुण आणि मध्यमवयीन मतदारांना आकर्षित करतात. वानखेडे हे भाजपच्या प्रगती आणि आधुनिकीकरणाच्या विजनवर लक्ष केंद्रित करतील. ते त्यांच्या मतदारसंघात स्थिरता आणि विकासाची इच्छा असलेल्या मतदारांना आवाहन करण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी वकिली करू शकतात. पुसद मतदारसंघात शरद मेंढे राष्ट्रवादी, शरद पवार गटाकडून लढतायत. शरद पवारांच्या निष्ठावंतांमध्ये मेंढे हे त्यांचे पारंपरिक अनुयायी आहेत आणि ते क्लासिक राष्ट्रवादी मूल्यांचं रक्षण म्हणून पाहिले जातात. कृषी आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करून मेंढे शरद पवारांच्या वारशाचा फायदा उठवू शकतात. राष्ट्रवादीची मूळ विचारधारा टिकवून ठेवण्याचा जुन्या मतदारांना आणि पवारांच्या नेतृत्वासाठी नॉस्टॅल्जिक असलेल्यांना आव्हान करणं हे त्यांच्या प्रचाराचं उद्दिष्ट असू शकतं. तर इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार आहेत. हे अजित पवार यांच्या राजकारणातील व्यावहारिक दृष्टिकोनाशी जुळवून घेत आहेत. नाईक विकास आणि आर्थिक सुधारणांवर लक्ष केंद्रित करू शकतात. तरुण मतदारांना अधिक गतिमान, समाधानचलित कथनसह लक्ष करू शकतात. त्यांचा गट अजित पवारांच्या अलीकडच्या उपक्रमांवर प्रकाश टाकेल आणि शहरीकरण आणि नोकरीच्या संधीच्या उद्देशांची धोरणं राबवेल.
मेंढे यांच्या परंपरावादाला आधुनिक दृष्टिकोनाशी विरोध करतील, पण नाईक यांचे अजित पवार यांच्याशी असलेले संबंध शरद पवारांना राष्ट्रवादीचं हृदय मानणाऱ्या निष्ठावंतांना दूर करू शकतात. फूट पडूनही त्यांचा गट प्रभावी बदल घडून आणू शकतो, हे त्यांना मतदारांना पटवून द्यावं लागेल. अजित पवार यांच्या भाजपशी जुळवून घेण्याबाबतच्या साशंक असलेल्या मतदारांना नाईक यांचा प्रचार राष्ट्रवादीच्या मूळ मूल्यांशी कमी जुळलेला दिसून येतो. दिग्रस मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिंदे सेनेचे संजय राठोड अशी लढत आहे. माणिकराव ठाकरे हे अनुभवी राजकारणी आहेत. ते ग्रामीण आणि वंचित समुदायाबद्दलच्या सहानुभूतीसाठी ओळखले जातात. ठाकरे सामाजिक समता, आरोग्य सेवा आणि ग्रामीण विकासाच्या काँग्रेसच्या आश्वासनांवर लक्ष केंद्रित करतील. त्यांची मोहीम काँग्रेसच्या कल्याणभिमुख भूमिकेवर जोरदारपणे भर देऊ शकते. ग्रामीण मतदारांना उत्पन्न असमानता आणि मूलभूत सुविधांच्या अभावाशी संबंधित आव्हान करतं. तर शिंदे सेनेच्या संजय राठोड यांचा मतदारसंघात मोठा दबदबा आहे. त्यांना त्यांच्या करिश्माई नेतृत्व आणि प्रभावाचा पाठिंबा आहे. राठोड यांची रणनीती मराठी भाषिक मतदारांना एकत्र आणण्यासाठी मराठी अभिमान या थीमवर केंद्रित असू शकते. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेनेच्या वचनबद्धतेवर जोर देऊ शकतात आणि पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाचं लक्ष ठेवू शकतात. हे काँग्रेसच्या कल्याणावर केंद्रित असलेले विरोधाभासी आहे. या मतदारसंघात उमेदवार प्रादेशिक अभिमान, स्थानिक अस्मिता आणि विकासाचा अजेंडा यांचा समतोल साधतायत. वैविध्यपूर्ण रणनीती दोन्ही उमेदवारांची वैयक्तिक सामर्थ्य आणि त्यांच्या संबंधित पक्षाचं मोठं वर्णन प्रतिबिंबित करतात, जे या जागांवर जवळून लढलेल्या लढती दर्शवतात. असं असलं तरीही या उमेदवारांना त्यांच्या मोहिमेवर परिणाम होऊ शकणारी वेगळी आव्हानं आहेत, ज्यात पक्षांतर्गत फूट आणि सत्ताविरोधी ते विकास विरुद्ध कल्याण केंद्रित अजेंडा यांचा समावेश आहे. प्रत्येक उमेदवारी एकमेकांना तोडीस तोड आहेत. त्यामुळे काही आव्हानं असली तरीही पक्ष सत्तेत आणण्यासाठी हे उमेदवार कंबर कसणार हे नक्कीच. याबाबत तुम्हाला काय वाटतं? यवतमाळमध्ये यंदा कोणाची सत्ता येणार? तसा तर हा प्रदेश राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे, कारण इथून अनेक राजकारण्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रदेशाचं राजकीय महत्व राखता कोणता पक्ष इथे बाजी मारणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.